कुपोषणावर ग्रामपंचायत स्तरावरील आरोग्यविषयक अडचणी आणि उपाययोजना। पहिला अडचण आहे बालविवाह। बालविवाहासाठी आपल्याला बालविवाह प्रतिबंध कायदा आहे तो खरोखरच आपल्याला आता जसा आपण राबवतोय त्याच्यापेक्षा आणखी थोडा सिरियसली आणि कठोरपणे अंमलात आणावं लागेल। त्यामुळे बालविवाह होणार नाहीत आणि बालविवाहातून जे काही बाळ जन्माला येतात ते कुपोषण होणार नाही। दुसरा आहे पोषण। पोषण हा फार महत्त्वाचा विषय आहे, कारण गरोदर मातेला तिला स्वतःला तर माहीत असते काय खायचं आणि किती खायचं, पण तिची इच्छा असतानाही घरात त्या गोष्टी अवेलेबल होऊ शकत नाहीत। त्यासाठी जी माता गरोदर आहे तिच्या घरातील सर्व मंडळींना पण आपण तितक्याच तत्परतेनं तळमळतेनं किंवा गांभीर्यानं आपण ते आहाराबद्दल पोषणाबद्दल समजून सांगणं फार आवश्यक आहे। तिची सासू असतील, मिस्टर असतील किंवा घरातली इतर काही ज्येष्ठ मंडळी असतील, त्याबरोबर त्यांना जे काही आपण अंगणवाडी मार्फत पोषण आहार देतो बालकांना व गरोदर माता व स्तनदा मातांना, त्याचा जो दर्जा आहे नुसतं त्या कमिटीवर जबाबदारी टाकून मोकळं न होता शासन असतील, ग्रामपंचायतचे जे काही लोकप्रतिनिधी व अधिकारी कर्मचारी त्यांना तसे आणखी जास्त कठोर पावर जर दिले तर जो काही पुरवठादार आहे आणि जे काही तिथं प्रॉपरला अन्न शिजून देतात ते पोषण आहार ते पण जरा आणखी त्यात सुधारणा किंवा व्यवस्थित येईल असं आमचं मत आहे। दुसरं आहे पोषणासाठी प्रसूतीपूर्व तपासण्या, ज्या की आताच आपण ऐकल्या किंवा माहीत पण आहे 4, पण त्या 4 तपासण्या सरासरी होत नाहीत। आपण एका स्लाइड मध्ये पण पाहिलं ते, पण ते वाढवायचं जर असेल तर ह्या 3 तपासण्या 4 तपासण्या नेमक्या काय आहेत आणि कधी करायच्या त्या मातेला सांगण्यापेक्षा त्यांच्या परिवाराला पण सांगणं तितकंच गरजेचं आहे, म्हणजे ते त्यांना वेळेवर दवाखान्यामध्ये घेऊन जातील। नसता मला आज काम आहे राहू दे पुढच्या महिन्यात करू त्या महिन्यात करू आणि ते एक्सटेंड होत राहतं। दुसरं आहे जे काही NRC केंद्र आहेत, म्हणजे सॅम बालक जे आपण नाव ऐकलं असेल कधी कुपोषणासाठी, ते NRC केंद्र कसे चालतात सर्वांना माहिती आहे। त्यासाठी पण आपण ते थोडे NRC केंद्र दर्जेदारपणे कसे चालवता येतील, तिथला जो आहार मिळतो त्या आहाराचं प्रॅक्टिकल त्या मातेंना खरोखर करून दाखवल्या जातं का, त्याच्यामध्ये जी औषधी मिळतील ती दर्जेदार आहे का, किंवा तशी औषधी ते घरी देऊ शकतील का, किंवा त्यांना पैशाऐवजी त्याच्यासोबत ती औषधं जर देता आली 3 ते 6 महिन्याची तर आणखी ते थोडं उपयोगात राहील। दुसरा विषय आहे आरोग्यावरील जो होणारा खर्च असतो तो ग्रामपंचायतचा, तो खर्च सध्या जितका तुमच्या जीपीडीपी आराखड्यात असतो तो कमी पडतो आणि जो आखलेला असतो आणि जो आलेला असतो मंजूर त्यात पण आपण ज्या बाबीवर खर्च करायचा तो होत नाही दुर्दैवानं, तो दुसरीकडे जातो आरोग्याच्या नावाखाली। मग ते नाली बांधणं असेल, स्वच्छतेमध्ये दुसरं काही XYZ करणं असेल ते सर्वांना माहिती आहे, पण त्यामध्ये एक माझा प्रॅक्टिकली बॉटमचा अनुभव सांगतो की दवाखान्यांमध्ये आणखी बऱ्याच गोष्टीची आवश्यकता आहे। PSC ला असेल, सब सेंटरला असेल, आता CHO नावाचं एक पद आलेलं आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, त्यांच्यासाठी आपण फिटर ड्रॉपलर असेल, फिटोस्कोप असेल, पेडियाट्रिक स्टेथोस्कोप असेल, थर्मामीटर आहे, ENT स्कोप आहे, अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी त्या पण आपल्याला आवश्यक आहेत। मेडिसिन जे किट म्हणतो स्मॉल इन्स्ट्रुमेंट ते पण उपकेंद्राला आज आवश्यक आहे। बऱ्याच ठिकाणी उपकेंद्राला बांधकाम पण नाहीये, 1-2-3 रूम असतात, तिथंच प्रसूती करायची, तिथंच लसीकरण करायचं, तिथंच जे मेडिसिन यायले साहित्य ते ठेवायचे। त्यासाठी सर्वात बेसलाईन म्हणजे तिथलं स्ट्रक्चर किंवा जागा उपलब्ध करून देणे, आणि जागा असेल तर तिथं बांधकामाचं प्लॅनिंग करणे हे महत्त्वाचं आहे। आणि लोकसंख्याप्रमाणे आपल्याला तिथलं बजेट त्या आरोग्य सेवेपुरतं आखावे लागेल। दुसरं आहे सर्वात महत्त्वाचं स्तनपान। आता एक फॅड किंवा पॅशन झालेलं आहे स्तनपानाच्या ऐवजी दुसरे XYZ प्रोडक्ट किंवा आपण पर्याय वापरतो, पण निव्वळ स्तनपान कमीत कमी 6 महिन्यापर्यंत का आवश्यक आहे त्या मातेला जर आपण PSC असताना जर पटवून दिलं तर ती त्या PSCच्या प्रसूती पश्चात काळामध्ये नक्कीच स्तनपानावर ती लक्ष केंद्रित करून त्या बाळाला निव्वळ स्तनपान 6 महिन्यापर्यंत देईल। आणि स्तनपानासोबत जो पोषण आहार आहे सर्वांना कुटुंब असेल। आणि सर्वात महत्त्वाचं जे की आपण आज घेत आहोत ते म्हणजे प्रशिक्षण। असं प्रशिक्षण बॉटम लेवलला आजही होतं, आशांचे काही मॉड्यूल्स प्रमाणे जे ट्रेनिंग असतात ते होतात, पण तसे ट्रेनिंग आशा असतील, अगोदर जे हेल्थ वर्कर असतील त्यांना थोडे दर्जेदारपणे जर राबवले गेले तर ते आणखी याच्यामध्ये भर पडेल। धन्यवाद।